नमस्कार, मी प्रणिता मारणे. मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत. सध्या लाईमलाईटमध्ये सिनेमा आहे तो म्हणजे आईच्या गावात मराठीत बोल. हा जेव्हा याचं मी नाव ऐकलं ना तेव्हा मला इंटरेस्ट वाटला की हे कोणी लिहिला असेल हा सिनेमा किंवा हे नाव कसं लिहिलं असेल. तर अर्थात म्हणलं आपण याचं उत्तर शोधूयात आणि आपल्यासोबत या सिनेमाची लेखिका आहे, को रायटर आहे ॲक्च्युली. हे म्हणजे हे नाव इतकं इंटरेस्टिंग आहे ऐकल्या तर हे कसा लिहिला हा सिनेमा किंवा हेच नाव का द्यावंसं वाटलं किंवा एवढे ट्रेंड्स येत आहेत मराठीमध्ये, जिम्मा आहे किंवा बाई पण भारी देवा आहे पेंडामिक नंतरचा. तर तुम्ही हा सिनेमा कसा आणला? सिनेमाचं शीर्षक ॲक्च्युली आम्ही लिहित असताना मी आणि ओमीने आम्हाला सुचलं होतं ते थोडं आंबट थोडं गोड असं होतं. ओके. आणि आमचे जेव्हा ड्राफ्ट झाले त्यावेळेला जवळजवळ 2-3 ड्राफ्टसाठी ते थोडं आंबट थोडं गोड असंच होतं. आजही आता TATG फिल्म्स प्रस्तुत आईच्या गावात जे आहे त्याचा अर्थ थोडं आंबट थोडं गोड असंच आहे. सिनेमात एक पात्र आहे रवी, पार्थ भालेराव जे साकारत आहेत ती भूमिका. तर त्याच्या तोंडून बरेचदा आईच्या गावात असं येतं ज्या वेळेला तो समरला म्हणजे ओमीच्या पात्राला मराठी सुधारत असतो, काहीतरी शिकवत असतो. आणि नंतर सिनेमाचं जे शीर्षक गीत आहे जे वैभव जोशीजींनी लिहिलं आहे, त्यांनी ते लिहित असताना आईच्या गावात मराठीत बोल असे ते बोल लिहिले. आणि त्यावेळेला मग स्पॉन्टेनियस आलं का? नाही, स्पॉन्टेनियस आलं. ह्याच्यापेक्षा थोडं आंबट थोडं गोड हे आम्हाला रजिस्टर करताना मिळालं नव्हतं, कुणीतरी रजिस्टर केलं होतं. त्यामुळे आम्ही नवीन शीर्षकाच्या शोधात होतो. मग हे थीम सॉन्ग आलं आणि मग ते रवी ह्या पात्र त्याच्या तोंडून समरसाठीच येतच आणि मग आपलं थीम सॉन्ग असं एकत्र येऊन ते सिनेमाचं शीर्षक आम्ही ठरवलं. हा कसा लिहिला गेला सिनेमा? प्रोसेस काय होती याच्यामुळे? तुम्ही आणि ओमी कसे भेटलात? 2013 साली ॲक्च्युली मी पण अमेरिकेत असते आणि 2013 साली ओमी आणि मी एका फिल्मच्या सेटवर भेटलो. मी त्याचा स्क्रिप्ट सुपरवायझर म्हणून काम करत होते आणि ओमी त्या सिनेमात काम करत होता. तो खरं तर इंग्लिश सिनेमा होता आणि भारतामध्येच का? नाही, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये शूट होत होता. तो नेटफ्लिक्सवर आहे पण सिनेमा. तर त्यावेळेला आमची भेट झाली आणि तिथे बाकी सगळे अभारतीय लोक होते, पण ओमी त्यावेळेला पहिल्यांदा माझ्याशी मराठी बोलला. अच्छा. आणि मग आमचं नाटक आणि अशा विषयी जेव्हा चर्चा झाली होती त्यावेळेला तो म्हणाला होता की मला कधीतरी मराठी सिनेमा करायचा आहे. म्हणजे हे तेव्हाही त्याच्या डोक्यात होतं की करायचं आहे आपल्याला कधीतरी हे. आणि मग पॅन्डेमिकच्या दरम्यान म्हणजे साधारण 2020च्या आसपास परत एकदा त्यांनी विचारलं की माझ्या डोक्यात आहे एक कल्पना, आपण लिहूयात का? तर आत्ता हा चित्रपटाचा जी सगळी गाभा ॲक्च्युअल ओरिजिनल जी कल्पना आहे ती ओमीची आहे. आणि त्याच्यामध्ये एक चॅलेंज असा होता की हा विनोदी सिनेमा आहे, पण बाहेर द्यावेळेला ॲक्च्युली जगात खूप भीषण परिस्थिती होती. अमेरिकेतही होती, इथेही होती. सो भारतातल्या सेकंड वेव्ह नंतर आम्ही एक थोडा ब्रेकही घेतला होता, पण मग नवीन ऊर्जा काहीतरी मिळून की अरे आपण हे विनोदी लिहितोय असं म्हणून आम्ही ती प्रोसेस एन्जॉय करायला लागलो. तुम्ही ही टीम बांधणी सुद्धा तुम्ही दोघांनी मिळून केली, तर ती तिकडे राहून तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन हे करून खूप मोठे स्टारकास्ट आहेत कारण उदय टिकेकर किंवा तर मग ती टीम बांधणी कशी केली तुम्ही? आय थिंक मी त्या दृष्टीने म्हणते की मी खूप नशीबवान आहे. हा माझा पहिलाच प्रदर्शित होणारा सिनेमा आहे आणि आम्ही तो लिहित असताना मग मी फिल्म इन्स्टिट्यूटमधनं पास आउट झाली आहे किंवा इथे काम केलं आहे, डॉक्युमेंटरीज केल्या आहेत, ॲनिमेशन फिल्म केलं आहे. असं म्हटल्यावरती माझा थोडासा रोल त्याच्यात वाढत गेला आणि मग ओमीनेच विचारलं की तू क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणूनही याचं काम करशील का? म्हणजे तू इथपासनं आपण करतोय तर आपण दोघंही ते एकत्र करूयात. आणि ह्याचं प्री प्रोडक्शनसुद्धा आम्ही सगळं ऑनलाईन केलं. त्यामुळे इथे येऊन फक्त 50 दिवसात तुम्ही? नाही, आम्ही दोघं तिथेच होतो आणि आमची सगळी टीम इथे कार्यरत होती. सो कधीतरी इथल्या रात्री ते आम्हाला आमच्या दिवसात इथे भेटायचे, आम्ही दिवसात इथनं आणि ते असं हे खूप वेगवेगळ्या टाईम झोन सांभाळत आमचं प्री प्रोडक्शन झालं. 50 दिवसच आम्ही इथे आलो होतो. ओमीच्या डोक्यामध्ये तोपर्यंत तो दिग्दर्शन करणार होता, त्यामुळे त्यांनी फक्त 15 दिवसात प्रत्येक लोकेशनला जाऊन स्टोरी बोर्डिंग केलं होतं आणि ते त्यांनी स्वतः केलं. तुम्ही FTI मधून पासआउट आहात आणि तोही परदेशातला एका मोठ्या इन्स्टिट्यूटमधून पासआउट आहे, तर ती एक्सचेंज कशी होती, देवाणघेवाण कशी झाली ती? मला काही वेळेला ही खूप इंटरेस्टिंग प्रोसेस वाटली ओमी बरोबर काम करताना की तो तिथे वाढलाय आणि मग आता इथे येऊन सिनेमा करतोय. मी इथे वाढली आणि तिकडे गेली आहे. त्यामुळे कुठेतरी ह्या प्रोसेसमध्ये मी एक लिएझॉन म्हणून काम करत होते की भारताबाहेर राहणारी जी मराठी लोक आहेत त्यांना काय बघायला आवडेल ह्या
आपल्या, कारण आम्हाला सगळ्यांना खूप नॉस्टॅल्जिया आहे, महाराष्ट्राबद्दल जिव्हाळा आहे. आम्ही भारताबाहेर, महाराष्ट्राबाहेर राहत असलो तरी सगळ्यांना, आमच्या मुलांना मराठी शिकवावं, त्यांनी मराठी सगळ्या वेगवेगळ्या आपल्या कविता, लेखक हे त्यांनाही माहिती असावेत, हा खूप प्रयत्न करत असतो. त्यामुळे हा सिनेमा लिहिताना हे एकत्र आणणं सगळं, की बाहेरच्या राहणाऱ्या लोकांचा नॉस्टॅल्जिया आणि इथे आल्यावर ते सगळं आपल्याला मिळाल्यावर जी पदरात एक आपल्या आपण काहीतरी आपल्याला मिळतं ह्या आपल्या संस्कृतीमधनं, मातीमधनं, ते आपल्याला सिनेमातनं कसं आणता येईल. ओके. या सगळ्या दरम्यान काही मराठी सिनेमे बघत होतात का, किंवा काही वाचन? मी मराठी सिनेमे ऍक्च्युली खूप पाहते आणि मी अमेरिकेत जाऊन, मी जसं इथे नाटक करत होते तसंही मी तिथे नाटक करते. माझ्या नाटकांचे तिथे खूप शहरांमध्ये प्रयोग झालेत, लॉस एंजलिस, फिलाडेल्फिया, बॉस्टन. तिथल्या महाराष्ट्र मंडळाचे जे दर 2 वर्षाला कन्व्हेन्शन्स होतात त्याच्यातही माझी नाटकं झालेली आहेत. सो इथनं तिकडे गेली आहे, म्हणून मी हा माझा सगळा जो मराठी नाटकाशी, सिनेमाशी संबंध आहे तो सुटलेला नाहीये. ओके. येस. आणि त्याच्याबरोबरचं काम करताना अनुभव कसा होता? म्हणजे त्याचे जे डायलॉग्स आहेत ते तसे त्याने स्वतः मोल्ड केले का तुम्ही तसे लिहिले आणि मग ते बोलताना तसे झाले? खूप याची छान गोष्ट आहे की मी खूप मराठी जेव्हा लिहित असते त्यावेळेला देवनागरीत सगळी आपली वाक्य लिहितो आपण, आणि मला जवळजवळ पहिला 1.5 महिना हे माहितीच नव्हतं की ओमीला देवनागरी वाचता येत नाही. ओके. सो असं होतं की पॅन्डेमिकमध्ये आम्ही 3 तास करत होतो ना, भेटायचो, त्यामुळे काय काय वेळेला घरातल्या ऑब्लिगेशन्समध्ये असं व्हायचं की मी लिहिलंय त्याचं उत्तर यायला वेळ लागायचा, त्यांनी लिहिलंय माझ्याकडनं यायचं. मग त्यांनी मला सांगितलं की अगं नाही, तू देवनागरीत लिहितेस, माझी आई आणि बाबा मला वाचून दाखवतात. मग त्याच्यानंतर प्रोसेस चेंज झाली आणि त्याला जे वाटतं ते तो इंग्लिशमध्ये मराठी लिहायला लागला. आणि मग त्यातनं विनोद निर्मिती खूप झाली, कारण आपल्याला आता असं वाटेल चुकून हे आपण ज्या पद्धतीने तो इंग्लिशमध्ये लिहायचा तर ते चुकूनच असं व्हायचं नाही. एक्झॅक्टली. सो ती खूप स्वाभाविक विनोद निर्मिती झाली. ओके. आणि FTI मधलं तुमचं काम असेल किंवा डॉक्युमेंटरीज असतील किंवा आता भरपूर ॲनिमेशन्स वगैरे आपण गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, तर त्या सगळ्या कशा काय उतरला या सिनेमा लिहिताना त्याच्या? कारण बराच काळ तुम्ही अमेरिकेमध्ये होता, जरी टच असला तरी सुद्धा इथला ट्रेंड बदलत होता भारतात. हो, इथला ट्रेंड बदलत होता. आणि सो मराठी सिनेमा काय चाललंय हे मी बघते तर आहेच आहे, पण डॉक्युमेंटरीज किंवा ॲनिमेशन ह्याच्यामध्ये प्रत्येक मीडियमला तुम्ही काहीतरी वेगळं लिहित असता. आणि चित्रपट लिहिण्यासाठी म्हणजे आता हा 6वा मी लिहिलेली पटकथा आहे. सो मला 2 वेगवेगळ्या वेळेला फेलोशिप्स मिळाल्या असल्यामुळे आपण पटकथा लिहित असताना ते त्या काळानुसार, त्या वेळामध्ये आपल्याला गोष्ट सांगायची, त्या गोष्टीची सुरुवात कुठे आणि शेवट कुठे झाला पाहिजे याचं भान थोडंसं होतं. आणि त्यामुळे आत्ता लिहित असताना मला असं वाटलं नाही की मी ह्याच्यापासून खूप लांब आहे. अच्छा. तिकडच्या लोकांचा रिस्पॉन्स कसा असतो साधारण? नवीन लेखनाला खूप प्रोत्साहन दरवेळेला मिळतं, आणि ते प्रोत्साहन मिळतं हे माझ्यासारखी आता जी भारताबाहेर इतकी 14 वर्ष असून सुद्धा एक ऊर्जा मिळते लिहित राहण्याला, आणि त्यामुळे इतकं लांब राहूनही परत इथे येऊन काहीतरी करण्याचं आणखीन बळ मिळतं. अच्छा, नक्कीच. म्हणूनच याला पाठिंबा दिला पाहिजे. हा सिनेमा येतोय 19 जानेवारीला, आईच्या गावात मराठीत बोल. नक्की बघा.